नमस्कार. या विशेष मुलाखतीच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आपण थेट जातोय नागपूरला आत्ताच्या घडीला आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत महाराष्ट्राचे माजी मंत्री, भारतीय जनता पार्टीचा आणखीन एक ओबीसी चेहरा आणि विधान परिषदेवर नागपुरातून निवडून आलेले चंद्रशेखर बावनकुळे. बावनकुळेजी, आपलं जय महाराष्ट्र व स्वागत. नुकत्याच झालेल्या विजयासाठी आपलं अभिनंदन. ताज्या घडामोडींमध्ये ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये 9 महिने जी गोष्ट राज्य सरकारने केली नाही ती न्यायालयात 6 महिन्यात करू म्हणाले, नंतर 3 महिन्यात करू म्हणाले. तुमच्या लेखी 3 महिन्यामध्ये मविया सरकारला एम्पिरिकल डेटा अर्थात सूक्ष्मतम नोंद करायची आहे की हे फक्त शब्दाचे बुडबुडे आहेत? नाही, मला असं वाटतं की राज्य सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये आज जे स्टेटमेंट केलं आहे की 3 महिन्याच्या आतमध्ये एम्पिरिकल डेटा तयार करण्यासाठी वेळ मागितली आहे. राज्य सरकारची इच्छाशक्ती असेल तर 3 महिन्यामध्ये डेटा तयार होऊ शकतो, 2 महिन्यात होऊ शकतो. आणि हे वारंवार आम्ही सांगितलं आहे. 13/12/2019ला पहिला जेव्हा सुप्रीम कोर्टाचा निकाल आला, नवीन सरकार आलं असताना 4 मार्च 2021ला निकाल आला आणि दोन्ही वेळा सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की ओबीसी आरक्षणाचा डेटा राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय तयार करा. पण या सरकारने तयार केला नाही. हे सरकार केंद्रावर बोट दाखवत राहिलं. पण केंद्राने ऑलरेडी पृथ्वीराज चव्हाण सरकार असताना, मनमोहन सिंग सरकार दिल्लीमध्ये असताना कळवलं होतं की केंद्राचा 2011चा डेटा हा सदोष आहे, त्यामध्ये 79 लक्ष चुका आहेत, तो डेटा वापरता येणार नाही. तरीही राज्य सरकार, महाविकास आघाडीचे बोलघेवडे नेते नुसते संमेलन करत राहिले, त्या ठिकाणी आंदोलन करत राहिले, समता परिषदचे आंदोलन करत राहिले, काही ओबीसी मंत्री आंदोलन करत राहिले, पण सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे त्यांनी लक्ष दिलं नाही आणि म्हणून इतका वेळ वाया घालवला. हा जर वेळ वाया घालवला नसता तर आतापर्यंत डेटा तयार झाला असता आणि आपल्याला ओबीसी आरक्षण मिळालं असतं. बावनकुळेजी, आपण असं सांगताय की नेते बोलघवडे आहेत, ओबीसीचे नेते न्यायालयाच्या आदेशांकडे दुर्लक्ष करतात. आज तेच न्यायालयाच्या निकालात दिसलंय. न्यायालय वारंवार त्यांना सांगत होतं की त्रिसूत्रीचं पालन करा. यातला एक महत्वाचा मुद्दा आहे समर्पित आयोगाची निर्मिती. ही समर्पित आयोगाची निर्मिती राज्य सरकारमध्ये झालेली नाही. उलट आयोगानं मागितलेल्या पैशाच्या तुलनेमध्ये अत्यंत नगण्य रक्कम देण्यात आलेली आहे. राज्य सरकारमधला अर्थविभाग सांभाळणाऱ्या राष्ट्रवादीला यासाठी जबाबदार धरायचं की इतर कोणाला जबाबदार धरायचं? बावनकुळेजी, असं आहे की ओबीसी आयोग स्थापन करून त्यांनी पाठवलेला प्रस्ताव 435 कोटीचा प्रस्ताव तातडीनं मुख्य सचिवांनी बैठक घेऊन वित्त विभागाने त्याला पैसे उपलब्ध केले पाहिजे होते. हे केले नाही, कारण वित्त विभागामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी यांच्या ओबीसी आयोगाला लागणारा पैसा दिलाच नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वाच्या लढाईमध्ये ओबीसी आरक्षणाचा नेमका कोण त्या ठिकाणी क्रेडिट घेणार या विषयामध्ये अडकलेले राहिले आणि 435 कोटीचा प्रस्ताव असताना चीफ सेक्रेटरीनी बैठकच घेतली नाही. 4 महिने बैठकीचा प्रस्तावच पडला राहिला. मग मोठ्या मुश्किलने जेव्हा दबाव आला तेव्हा 5 कोटी रुपये दिले. 5 कोटी रुपयात काहीच होणार नाही आहे. काही तर आयोगाच्या सदस्यांनी राजीनामे दिले. काँग्रेसचे बबनराव तायवाडे जे आयोगाचे सदस्य होते त्यांनी सरकारच्या भूमिकेला कंटाळून राजीनामा दिला. पण यांनी ओबीसी आयोगाला संसाधने आणि पैसा उपलब्ध केला नाही. आणि हेच याच्यावरचं झारीचे शुक्राचार्य आहेत. एकीकडे एक मंत्री मोर्चा काढते, दुसरा मंत्री संमेलन घेते, तिसरे लोक पैसा देत नाही, चौथे लोक चीफ सेक्रेटरी बैठक घेत नाही. ज्यांनी सरकार बनवलं त्या सरकारमधले मोठे नेते ओबीसीच्या बद्दल बोलायला तयार नाही. जी बावनकुळेजी, याच मुद्द्यावर पटकन आपल्याला पुढचा माझा प्रश्न विचारतो. आपण आता असं म्हणालात की ज्यांनी हे सरकार जन्माला घातलं ते ओबीसीच्या मुद्द्यावर बोलत नाहीत. आपला थेट रोख शरद पवारांकडे दिसतोय. ओबीसीचं राजकीय आरक्षण टिकावं याच्यासाठी पवारांच्याकडून तुम्हाला काय भूमिका अपेक्षित होती जी त्यांच्या तोंडून कधी निघाली नाही? आम्हाला हे या ठिकाणी अपेक्षित होतं की
माननीय पवार साहेब असतील, उद्धव ठाकरेजी असतील, उपमुख्यमंत्री अजित पवारजी असतील, यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन, जसं देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मराठा आरक्षणाकरता शेकडो बैठकी झाल्या. ओबीसी आरक्षणाची लढाई मागच्या सरकारमध्ये मी लढली. मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी जबाबदारी दिली होती. मी, पंकजाताई, राम शिंदे, संजय कुटे आम्ही सर्व बसलो. सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही लढलो. त्यावेळी प्रश्न निर्माण झाला होता. आम्ही अध्यादेश कायदेशीर काढला, तो सुप्रीम कोर्टात टिकवला, त्यांना नुसार परवानगी मिळाली, त्यानुसार जिल्हा परिषद निवडणुका झाल्या. पण या सरकारमधलं कोणी सिरियस नाही आहे. एकही बैठक वरिष्ठ कुठल्याही नेत्यांनी घेतली नाही. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा थातूरमातूर बैठक घेतली. पण डोळ्यात तेल टाकून जर आपण काम केलं असतं तर मला वाटतं ओबीसी आरक्षणाचा हा निर्माण झाला नसता. आज शेवटी कोर्टामध्ये जे मान्य केलं की होय 3 महिन्यात आता आम्ही डेटा तयार करू, तर हा 2 वर्षातही तयार झाला असता. 2 वेळा सुप्रीम कोर्टाने आदेश देऊन तयार झाला असता. पण या सरकारमधल्या मोठ्या नेत्यांना ओबीसीच्या जागेवर धनदांडग्या लोकांना आणि सुभेदारांना आणायचं आहे आणि ओबीसी गरीब लोकांचं आरक्षण काढायचं आहे. चंद्रशेखर बावनकुळे, आपण एक अत्यंत गंभीर आरोप केलात. याचा सरळ सरळ अर्थ तुमच्या तोंडून जरी निघत नसला तरी पण तो समाजाला पोहोचतोय आणि तो थेट असं दाखवतोय की ओबीसीच्या जागा मराठ्यांच्या घशात घालायच्या आहेत. तुम्हाला हे सुचवायचं आहे की नाही? मला कुणावर आरोप करायचा नाही, कुणाही समाजावर आरोप करायचा नाही. सुभेदार म्हणजे काही मराठा समाज होत नाही. धनदांडगे पैशावाल्या लोकांना ओबीसीच्या जागा ओपन करून त्या ठिकाणी त्या पैसेवाले लोक लढवून धनदांडग्या लोकांना जागा वाटप करून या जागा बळकवाच्या. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या ठिकाणी धनदांडगे लोक आणायचे आणि या जागा संपूर्ण आपल्या ताब्यात घ्यायच्या. ओबीसी समाजाला मागे टाकायचं हा या सरकारचा मुख्य उद्देश आहे. बावनकुळेजी, पुढचा मुद्दा एक उपस्थित करतो. आता प्रश्न, तुम्ही गेला बऱ्यापैकी वेळ मवियाचे दोष दाखवत आहात. मी एक प्रश्न आपल्या चष्म्यातून पाहू इच्छितो आणि त्याही अनुषंगाने प्रश्न विचारतो की समजा आता तुमचं सरकार असतं तर ही परिस्थिती आली असती का? तुम्ही काय चुका होऊ दिल्या नसत्या? देवेंद्र फडणवीस जर सरकार असतं महाराष्ट्रामध्ये तर कधीही ओबीसी आरक्षण गेलं नसतं. 13/12/2019 निकाल आल्याबरोबर तातडीनं समर्पित आयोगाचं गठन करून त्या आयोगाला लागणारा पैसा, त्या आयोगाला लागणारी व्यवस्था 3 महिन्यात, जसं मराठा समाजाच्या वेळी आरक्षणावेळी 3 महिन्याच्या आतमध्ये मराठा समाजाचा संपूर्ण डेटा आपण तयार केला होता. तो डेटा सुप्रीम कोर्टाने मान्य केला. मराठा आरक्षणाच्या निर्णयात तुम्ही बघा, कधीही सुप्रीम कोर्टाने डेटाबद्दल काही चर्चा केली नाही. डेटा योग्यच आहे म्हटलाय. 3 महिन्यामध्ये डेटा आम्ही तयार केला असता आणि 13/12/2019 पासून 2019च्या डिसेंबरच्या आतमध्ये ओबीसी आरक्षणाचे सर्व मार्ग उघडे केले असते. जे हे सरकार करू शकलं नाही ते आम्ही करून दाखवलं असतं. आणि आजही या सरकारला आमची साथ आहे. या सरकारने पुढे यावं. 3 महिन्याच्या आतमध्ये डेटा तयार करण्याकरता त्यांना लागणारी मदत आम्ही करायला तयार आहे. आणि जर आता केलं नाही तर आम्ही ठरवलं आहे की सुप्रीम कोर्टामध्ये कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करू. या सरकार विरुद्ध जाऊ, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करू. या सरकारवर या ठिकाणी कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल करू आणि जनतेमध्ये या मंत्र्यांना फिरू देणार नाही. तुम्ही असं म्हणताय की जनतेमध्ये मंत्र्यांना फिरू देणार नाही. यानं भविष्यात महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला तर त्याची जबाबदारी भाजपानं घ्यायची की मवियानं घ्यायची? महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खोटारडेपणा करून ओबीसी समाजाला फसवलं. त्यांची जबाबदारी त्यांचीच राहणार आहे, आमची राहणार नाही. उद्या आम्ही मंत्र्याच्या गाड्या अडवणार, 3 महिने वाट बघणार. यांनी देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये स्टेटमेंट केलं आहे. यांची जबाबदारी आहे. त्याला मदत लागली तर आम्ही करायला तयार आहे. आमच्या नगरपालिका करायला तयार आहे. जिल्हा परिषदा मदत करतील, ग्रामपंचायता मदत करतील, आमचे सरपंच मदत करतील. सर्व डेटा द्यायला तयार आहे. या सरकारने पुढाकार घेऊन यामध्ये आमची मदत घ्यावी गरज पडली तर. पण 3 महिन्यात डेटा तयार करावा आणि पुढच्या येणाऱ्या निवडणुका सर्व ज्या लागल्या आता त्या लागल्या. 105 नगरपालिका, नगरपंचायता, 2 जिल्हा परिषदा आता गेल्या. पण यानंतर होणाऱ्या सर्व निवडणुका मात्र बिना ओबीसी आरक्षणाने होऊ नये.
आणि बावनकुळेजी, आता आपण ज्या असं निवडणुका म्हणताय की झाल्या त्यानंतरच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ नयेत. यामध्ये बहुतांशी महानगरपालिकांमधल्या निवडणुका आहेत. 12 निवडणुका महानगरपालिकांच्या या 5 वर्ष पूर्ण करत असल्याबद्दलच्या आहेत आणि अनेक निवडणुका या थकीत किंवा प्रलंबित आहेत. या सगळ्या निवडणुका जर समजा आयोगानं लावल्या आणि राज्य सरकारनं त्यावेळेला हातवर केले तर भारतीय जनता पार्टीची भूमिका काय असेल? तुम्ही निवडणुका लढणार आहात का? ओबीसींच्या जागांवर तुम्ही कशा पद्धतीनं ओबीसींचं प्रतिनिधित्व टिकवणार आहात? आम्ही यापूर्वी सांगितलं आहे की यापूर्वीच्या 5 जिल्हा परिषद निवडणुका ओबीसी आरक्षणाविना झाल्या, त्या संपूर्ण उमेदवार भारतीय जनता पार्टीने ओबीसी दिले. आत्ता भंडारा गोंदिया निवडणूक सुरू आहे, तिथे ओबीसी उमेदवार दिले. नगर पंचायत 105 लागल्या, तिथे ओबीसी उमेदवार दिले. आम्ही ओबीसीचे जेवढे राखीव जागा आहेत तेवढा ओबीसीला देणार, पण 3 महिन्याच्या आतमध्ये डेटा तयार करून सुप्रीम कोर्टासमोर जाऊन हा आमचा डेटा, हे आमचं सर्व त्या ठिकाणी ऑर्डिनन्स, हा डेटा तयार करून ऑर्डिनन्स काढणे किंवा पुढची काय कायदेशीर कारवाई करायची ते करणे, पण 3 महिन्याच्या आतमध्ये करून सुप्रीम कोर्टाला त्या ठिकाणी कन्व्हिन्स करून नंतरच पुढच्या निवडणुका घ्याव्या अशी आमची मागणी राहणार आहे. तुम्ही सांगताय की पुढच्या निवडणुका घेण्याच्यासाठी समन्वय साधणं गरजेचं आहे. आत्ताच्या घडीला या समन्वयाचा सगळ्यात जास्त अभाव मवियामध्ये दिसतोय तुम्हाला, आणि जर तसा दिसत असेल तर त्याच्यासाठी सर्वाधिक जबाबदार ठरवायचं कोणाला? मविया जन्म घालणाऱ्या राष्ट्रवादीला की मवियाचं मुख्यमंत्रीपद भोगणाऱ्या शिवसेनेला? नाही, सारखेच जबाबदार आहे. फुटबॉल करून ठेवला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 16 महिन्यापासून मंत्रालयात नाही आहे, आमदारांना भेटत नाही आहे. महाविकास आघाडीचे नेते ज्यांनी सरकार बनवलं ते सिरियस नाही आहे. जर सिरियस असते तर अजित पवार साहेबांना सांगितलं असतं की बाबा ते ओबीसी आरक्षणाचा 435 कोटी रुपयाचा प्रस्ताव तुमच्या वित्त विभागात पडलेला आहे, त्याला तात्काळ मंजुरी द्या, ते पैसे अवेलेबल करा. काँग्रेसचे नेते यांची हिंमत नाही आहे कॅबिनेटमध्ये बोलण्याची. काँग्रेसमधले ओबीसी नेते बोलायला तयार नाही आहे. नाना पटोले फक्त भाषणबाजी करताय, केंद्रावर त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप करताय. आज दिसलं ना, हे तोंडगशी पडले ना आज, की तोंडगशी पडले. केंद्र सरकारचा डेटा हा सदोष आहे हे मनमोहन सिंग सरकारने पृथ्वीराज चव्हाण सरकारला कळलं होतं, त्याच्या रेकॉर्डवर पत्र आहे. तरी हे बोलगेवडे नेते केंद्राचं बोट दाखवून आरक्षण खात होते, आरक्षणाचा फुटबॉल करत होते. आज सुप्रीम कोर्टात त्यांनी मान्य केलं आणि 3 महिन्यामध्ये पॉलिटिकल आरक्षणाचा डेटा तयार करणं मान्य केलं. 2011चा जो डेटा होता केंद्राचा तो पॉलिटिकल आरक्षणाचा नव्हता. राजकीय आरक्षणाचा डेटा हा राज्य सरकारने तयार करायचा असतो, कारण राज्य सरकारमध्ये ह्या ज्या निवडणुका आहे या केंद्राच्या निवडणुका नाही आहे, केंद्राच्या स्थानिक स्वराज्य संस्था नाही आहे. या राज्य सरकारनी राज्य निवडणूक आयोगामार्फत राज्य सरकारने घेण्याच्या निवडणुका आहे, या राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आणि त्यामुळे केंद्राचा डेटाचा काही संबंध नाही. राज्यांनी डेटा तयार करायचा होता तरी 2 वर्ष खोटं बोलत राहिले. पण याच्यातला एक आणखीन मुद्दा जो छगन भुजबळ यांच्याकडून वारंवार उपस्थित केला गेला आणि अनेक भुजबळ समर्थक कथित विचारवंत पण या मुद्द्यावर बोलत असतात की केंद्र सरकारनं आधी डेटा देतो म्हटलं, नंतर ऐन वेळेला भूमिका बदलली म्हणून आज न्यायालयाचा निकाल विरोधात गेला. हे कितपत खरं आहे? छगन भुजबळ साहेबांना या वयात इतकं खोटं बोलावं लागतं याच्यापेक्षा केविलवाणी गोष्ट कुठलीच नाही आहे. आणि राहिले दुसरे त्यांचे विचारवंत, ते सरकारचे पोपट बनलेले आहेत. त्यांनी विचारवंताची भूमिका सोडली आणि पोपट बनून फिरून राहिले आहे महाविकास आघाडी सरकारचं. पहिल्यापासूनच हे होतं. देवेंद्र फडणवीस सरकार असताना सुद्धा केंद्राचा डेटा सदोष आहे, तो दोषपूर्ण आहे असं पत्र ऑलरेडी केंद्राने पाठवलं होतं. तो राजकीय आरक्षणाचा डेटाच नव्हता. राजकीय आरक्षणाचा डेटा राज्य सरकारने तयार करायचा आहे आणि त्यामुळं हे पोपट बनलेले लोक, विचारवंत, हे खोटी भूमिका जनतेसमोर आणत होते. आणि भुजबळ साहेबांना माझी आत्ताही विनंती आहे, जर ते माझं लाईव्ह पाहत असतील तर त्यांनी कृपया या वयात खोटं बोलून ओबीसीला फसवू नये. छगन भुजबळ यांनी ओबीसीला फसवू नये. दुसऱ्या बाजूला प्रश्न थेट असा उपस्थित होतो की जर भारतीय जनता पार्टीच्या कडून या मुद्द्यावर आंदोलन करायची वेळ आली तर त्याचा चेहरा कोण असेल? पंकजा मुंडे की चंद्रशेखर बावनकुळे? आमच्याकडे काही असं नाही. पंकजा मुंडे आमच्या नेत्या आहे आणि आमचे सर्व महाराष्ट्रामध्ये अनेक ओबीसी नेते आहे. आमच्यामध्ये कोणती वर्चस्वाची लढाई नाही आहे. आमचे सर्व नेते एकसंघ आहे. ओबीसी, मराठा सर्व लोक लढतायत.
मराठा आरक्षणाकरता ओबीसी नेते लढताय, ओबीसी करता मराठा समाजाचे नेते लढताय. आमचा पक्ष एक संघ आहे. ओबीसीच्या मुद्द्यावर जेव्हा आंदोलन झालं संपूर्ण मराठा समाजाचे नेते त्या आंदोलनामध्ये होते आणि मराठा समाजाकरता आंदोलन झालं ओबीसी नेते होते. आमच्या पक्षात कोणतीही वर्चस्वाची लढाई नाही आहे. पंकजा मुंडे, मी, राम शिंदे, संजय कुटे आम्ही सर्व ओबीसी नेते एकत्रितपणे काम करतो. इथे कोणतीही वर्चस्वाची लढाई नाही आहे. आपण असं सांगू पाहत आहात की भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी नेत्यांच्या मध्ये कसल्याही प्रकारची लढाई नाही. येत्या दिवसांमध्ये तुमचा आपापसातला समन्वय हा ओबीसींचं राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी कशा प्रकारे दिसेल? येत्या दिवसांमध्ये जर तुम्ही मंत्र्यांच्या गाड्या अडवणार असाल तर ते आंदोलन कधी सुरू होणार आहे आणि तुम्ही 3 महिने वाट पाहणार असाल, समाज 3 महिने वाट पाहायला तयार आहे का? असं आहे की जर सुप्रीम कोर्टाने आत्ता जर म्हटलं आहे, सुप्रीम कोर्टात राज्य सरकारने स्टेटमेंट केलं आहे तर 3 महिने नक्कीच वाट बघू. त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, आता या 105 निवडणुकीला लागू झाला नाही, पुढच्या निवडणुकीला लागू होतील. पण आता सुप्रीम कोर्टात स्टेटमेंट केल्यानंतर जर बदमाशी केली तर सुप्रीम कोर्टात तर आम्ही जाऊच. या सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही त्या ठिकाणी यांच्या विरुद्ध याचिका करूच. हे सरकार सुप्रीम कोर्टात खोटं बोलून याच्यावर अवमानना करू. पण रस्त्यावर सुद्धा यांना आम्ही सोडणार नाही. मराठा समाजाचे नेते, ओबीसी समाजाचे नेते आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टी हे सर्व आम्ही या सरकारला सोडणार नाही आणि रस्त्यावर फिरू देणार नाही सरकारच्या लोकांना. धन्यवाद चंद्रशेखर बावनकुळेजी. आपण या निमित्तानं जय महाराष्ट्रशी संवाद साधलात, आपण हा वेळ दिलात त्यासाठी आभार. विशेष मुलाखतीच्या या भागामध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.